नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा 12 जानेवारी 2025 या दिवशी झालेल्या पेपराची आपण संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत। इयत्ता 3 विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलेला आहे इंग्रजीमध्ये, ट्यूजडेच्या आधी येणारा वार कोणता? मग आपल्याला माहिती आहे ट्यूजडेच्या आधी कोणता वार येतो? मंडे। बघा, संडे, मंडे, ट्यूजडे। मग ट्यूजडेच्या अगोदर येणारा वार आहे मंडे, पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न, खालील वाक्यातील कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होईल? मे आय कमिंग सर, याच्यामधला यम आणि ते आय हे दोन अक्षर काय होणार आहेत? कॅपिटल अक्षराने सुरू होतील। मग मे पण बरोबर आहे आणि आय पण बरोबर आहे। मग बघा, पर्याय क्रमांक 4, पर्याय 1 व 3 बरोबर, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, फूट या शब्दाचे अनेक वचन पर्यायातून निवडा। बघा, 1 फूट, मॅनी फीट, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट आहे, खालील वाक्यात आलेले प्रिपोजिशन कोणते? सेंटेन्स रीड करूया। द चिल्ड्रन्स आर प्लेइंग विथ अ बॉल। मग बघा, विथ हे काय आहे? प्रिपोजिशन आहे, म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नामापूर्वी द हे उपपद वापरले जाते? मग द रामायण, ऑप्शन नंबर 3। खालीलपैकी खेळायला जाण्याची परवानगी मागणारा योग्य पर्याय कोणता? पहिलं सेंटेन्स बघा, आय विश टू प्ले, मला खेळण्याची इच्छा आहे। मग इथे काय परवानगी मागितले का? नाही। दुसरं सेंटेन्स, आय एम गोइंग टू प्ले, मी खेळणार आहे, हे पण नाही येते। मे आय गो टू प्ले, येस, तर हे येते मी खेळायला जाऊ शकतो, म्हणून मी तर आपल्याला परवानगी विचारली होती, म्हणून मी तर परवानगीचं वाक्य आहे ऑप्शन नंबर 3। आय वॉन्ट टू प्ले म्हणजे मला खेळायचं आहे, म्हणून आपल्या या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, सकाळी शाळा सुरू होताना शिक्षकांना कसे अभिवादन कराल? गुड नाईट सर आपण झोपायला जाताना म्हणतो, गुड मॉर्निंग सर, तर आपण सकाळी काय म्हणतो? गुड मॉर्निंग सर, शुभ प्रभात। गॉड ब्लेस यू सर, नाही। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपण कधी करतो? एखादी मॅच वगैरे जिंकल्यावर, आहे की नाही? म्हणून मी इथे मात्र उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, शेजारील पझलमध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा। बघा, BOY बॉय आणि MONKEY मंकी। बॉय म्हणजे मुलगा आणि मंकी म्हणजे माकड, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 9 आणि 10 साठी सूचना दिलेली आहे। जाहिरात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा। 9वा प्रश्न बघा, ऑफर किती दिवसांसाठी आहे? मग इथे बघा, ऑफर फ्रॉम 1 जानेवारी टू 26 जानेवारी, म्हणजे एकूण 1 जानेवारीपासून 26 तारखेपर्यंत, म्हणजे एकूण 26 दिवस। मग 26, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, नोटबुक खरेदी बघा, 4 नोटबुक फ्री मिळवण्यासाठी किती नोटबुक खरेदी करावे लागतील? बघा, इथे बाय 3 अँड गेट 2 फ्री, म्हणजे 3 पुस्तकांच्या खरेदीवर 2 पुस्तकं कशी आहेत? 2 वह्या कशी आहेत? मुफ्त आहेत। म्हणजे आपण जर 3 वह्या घेतल्या तर 2 वह्या फ्री आहेत। मग आपल्याला काय सांगितलं? 4 नोटबुक फ्री कधी भेटेल? मग बघा, 2च्या दुप्पट इथे 4, मग 3च्या दुप्पट किती? 6, मग 6 नोटबुक खरेदी घेतल्यावर 4 नोटबुक फ्री भेटतील। मग इथं आन्सर काय येणार आहे? 6, ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्षातील 12th मंथ कोणता? मग आपल्याला माहिती आहे डिसेंबर इज लास्ट मंथ, म्हणजे 12वा महिना आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कॉमा हे चिन्ह कोणते? बघा, हे फुल स्टॉप आहे आणि हे कॉमा आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे आन्सर ऑप्शन नंबर 2। ह्याला क्वेश्चन मार्क आणि हे एक्सक्लेमेशन मार्क। पुढचा प्रश्न बघा, पर्यायातील कोणत्या घड्याळात 7 o'clock वाजले आहेत? मग कोणत्या घड्याळात 7 वाजले? तर बघा, इथे 7वर तास करत आहे आणि मिनिट करता 12वर, ऑप्शन नंबर 1। वेट तसेच राईट प्रश्नचिन्हासाठी येणारा पर्याय निवडा। बघा, हा वेट म्हणजे ओला आणि हा वेट म्हणजे वजन, मग तसं हा राईट म्हणजे बरोबर आणि हा राईट म्हणजे लिहिणे, मग हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा,
हाऊ आर यू या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे विसरले आहे? हाऊ आर यू, तू कसा आहेस? क्वेश्चन मार्क, प्रश्न विचारलाय ना. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायापैकी वेगळा शब्द ओळखा. नोज, टंग, इयर, ट्रंक. आता नोज, टंग, इयर हे सगळे आपले ऑर्गन आहेत आणि ट्रंक म्हणजे झाडाचं खोड पण म्हणतो आपण आणि हत्तीची सोंड पण म्हणतो, म्हणून इथे ट्रंक वेगळं आहे. पुढचा प्रश्न आहे, डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द शब्दकोशात कोठे असतील? मग बघा आपल्याला मिळते यू, व्ही, डब्ल्यू, एक्स या पद्धतीनं अल्फाबेट्स आहेत, है की नाही. मग डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द शब्दकोशात कोठे असतील? मग बघा डब्ल्यू इथे, मग एक तर व्हीच्या नंतर किंवा एक्सच्या अगोदर. मग व्ही पूर्वी येईल का? नाही, व्हीच्या नंतर. बरोबर आहे, व्हीच्या नंतर. इथे एक्स नंतर आहे, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. मग इथला आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अपोजिट वर्ड्सची अचूक जोडी शोधा. हॅप्पी, क्रुएल हे चुकीचं आहे. हॅप्पीला सॅड पाहिजे होतं. स्ट्रॉंग, स्मॉल चुकीचं आहे. स्ट्रॉंगला वीक पाहिजे होतं. रफ, स्मूथ हे करेक्ट आहे. रफ म्हणजे खडबडीत आणि स्मूथ म्हणजे मुलायम. लॉंग, स्लो हे पण चुकीचं आहे. लॉंगला शॉर्ट पाहिजे होतं. मग इथं आपलं अपोजिट जोडी, अचूक जोडी, योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3. खालीपैकी कोणत्या गटात यमक जुळणारे शब्द नाहीत? बघा लेट, पॉट, स्लेट हे यमक जुळणारे शब्द नाही आहेत. बाकी सगळ्या नियर, हियर, फिअर. आपण रायमिंग वर्ड्स कोणाला म्हणतो की ज्याचा उच्चार सेम येतो आणि त्याचे शेवटचे 2-3 लेटर सेम असतात. मग बघा नियर, हियर, फिअर रायमिंग वर्ड्स आहेत. टोल्ड, फोल्ड, कोल्ड आहेत. क्राय, फ्राय, ड्राय आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या चित्रासाठी योग्य पर्याय निवडा. मग आपल्याला मिळते हा हॉर्सचं चित्र आहे, म्हणून आपला उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पर्यायातील शब्द वाचावा. वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द लिहा. मग इथे आहे सिमेंट. बघा केक, केबल, किंग आणि हे सिमेंट. म्हणून मी इथे सचा उच्चार होतोय आणि बाकी सगळीकडे कचा उच्चार होतोय, म्हणून मग वेगळं आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अक्षर चुकीच्या पद्धतीनं लिहिले आहे? तर बघा इथे ए हा खाली आणि आपण असं करतो नंतर. मग इथे 3 नंबर दिले, 2ला असं केलं, म्हणून हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 23 आणि 24साठी सूचना. रीड द फॉलोविंग प्रोज अँड फाइंड द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायची. आपण उतारा रीड करूया. आय एम अ चिकन. आय लिव्ह इन अ चिकन कूप. माय बॉडी इज कवर्ड विथ फिदर. आय ईट वॉर्म अँड सीड्स. आय हेट स्नेक्स, आउल अँड फॉक्सेस. वरील उत्तरामध्ये कोणाची माहिती सांगितली आहे? मग बघा इथे चिकनची माहिती सांगितली आहे, म्हणजे कोंबडीच्या पिल्लाची माहिती सांगितलेली आहे, म्हणून मी तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिकन लिव्ह इन अ डॉट डॉट. बघा चिकन लिव्ह इन अ चिकन कूप. मग ऑप्शन नंबर 3 हे आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे. आता बघा या 25वा प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलं आहे, वरील उत्तरामध्ये किती प्राण्यांची नावे आली आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. बघा पुढचा विभाग 2 सुरू होतोय, बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 75. प्रश्न वाचूया आपण. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली. वरील वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती आले आहेत? मग बघा क्रांतिज्योती याच्यामध्ये हे पण आपल्याला शब्द विचारलेत, म्हणून हा एक शब्द. त्र हा पण जोड शब्द आहे, कारण त आणि रचा उच्चार एकत्र झाल्यावर त्र होतो, म्हणून हा पण आहे. मुलींच्या, चला या आहे म्हणून मुलींच्या. क्ष क्षत्रिय, क अधिक श म्हणून मग श सुद्धा जोडाक्षर आहे आणि नला या जोडल्या म्हणून मग पुण्यातून. 1 2 3 4 5. मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. गटात न बसणारा शब्द बघा खो खो, कबड्डी, लेझिम हे ग्राउंडवर मैदानी खेळ आहेत आणि सापशिडी हा बैठे खेळ आहे, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 12 54 18. मग या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? मग पहिल्यांदा चढता क्रम म्हणजे आपल्याला माहिती आहे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत. मग पहिली येईल 12, त्याच्यानंतर 18, त्याच्यानंतर 33, त्याच्यानंतर 54 आणि मग आहे 75. मग बघा इकडे 2 आणि इकडे 2, मग मध्ये कोणती संख्या आहे? 33, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 33. पुढचा प्रश्न बघा, वरील अंकमालेत सम अंकानंतर लगेच विषम अंक असे किती वेळा झाले आहे? मग बघा काय सांगितलं, सम अंकानंतर विषम अंक. 4 सम आहे, 5 विषम आहे. 1 सम विषम, सम विषम, सम विषम, सम विषम, सम विषम.
मग असं किती वेळा झालं आहे तर 6 वेळा. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वरील इंग्रजी अक्षर म्हणलेत उजवीकडून 10वे अक्षर कोणते? उजवीकडून म्हणजे इकडून 10वा अक्षर, मग इकडून 10वा अक्षर आहे पी. पर्याय क्रमांक 2. तुम्ही अक्षरमाला बघू शकता. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता बघा इथे सगळं 13चा पाडा आहे. 13 एक्के 13, 13 दुने 26, 13 त्रिक 49, 13 चौक 52. इथे 13 पाची 65 पाहिजे होतं. 13 पाची 65, 13 सक 78, 13 साती 91. मग चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 66. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा. आता बघा 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, 2 आणि 3 5, 4 आणि 2 मात्र 6, म्हणजे सगळ्यांची बेरीज 5 येते, पण 42ची मात्र 6 येते, म्हणून मग 42 वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघा, सारिकाचे 4 वर्षापूर्वीचे वय 11 वर्षे होते, तर तिचे 4 वर्षानंतरचे वय किती? बघा दिलेल्या माहितीनुसार 4 वर्षापूर्वी सारिकेचं वय किती होते? 11 वर्ष होते. मग बघा 4 वर्षापूर्वी म्हटले, मग इथे आज पण येणार आहे आणि इथे 4 वर्षांनंतर विचारले. मग 4 वर्षापूर्वी त्याच्यानंतर आपल्याला आजचं वय काढायचं आहे आणि नंतर 4 वर्षांनंतर जायचं आहे. मग बघा 4 वर्षापूर्वी 11 होतं, मग आज म्हणजे 4 वर्षानंतर, मग इथे 11 अधिक 4 बरोबर किती? इथे 15 आणि आत्ता 4 वर्षानंतर, मग हे किती? आजचं वय 15 आणि त्याच्यानंतर 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 19 वर्ष. मग 4 वर्षानंतर सारिकाचं वय असेल 19 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती? आता बघा याच्या अपोजिट हे आहे आणि याच्या पण अपोजिट हे आहे, इथे पण अपोजिट आहे. आता इथे मात्र अपोजिट आहे का नाही? इथे पण अपोजिट आहे, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आता बघा इथे खालचा भाग रंगवला आहे, इकडे हा भाग रंगवला आहे, आता इकडे वरचा भाग रंगवला आहे. आता इथे पुढची आकृती, इथे या भाग म्हणजे एकतर ही आकृती किंवा ही आकृती आहे, म्हणजे आपल्याला इकडचा भाग रंगवलेला पाहिजे. आता हे बाणांची टोकं बघा इथे वर बाण होता, इथे खाली आला बाण, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्यावेळेस आकृती पुढच्या बाजूला ढकलते त्यावेळेस बाण सुद्धा खाली येतोय, आहे की नाही? आता बघा ही आकृती वर गेली, मग वर गेलेलं चिन्ह दाखवलं. आता ही आकृती इथे जाणार, मग हे बाणाचं टोक वर आहे, मग इकडे मात्र काय होणार आहे? खाली येणार आहे. बघा वर खाली वर खाली. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 36वा प्रश्न, पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा. 262, 271, 234, 218. बघा या सगळ्या संख्या समसंख्यात, ही विषम संख्या म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. इथे एकच रेषा आहे, इथे 2 रेषा, इथे 1 2 3 रेषा, आता 3 झाल्या. आता 4 रेषा असणारी आकृती बघा, 1 2 3 आणि ही एक रेषा 4. पर्याय क्रमांक 3. बघा ही संभाव्य उत्तर सूची आहे, यातली सगळीच उत्तरं जशी मी सांगते तशी असतीलच असं काही नाही आहे, म्हणूनच मी संभाव्य उत्तर सूची टाकलेलं आहे. यापेक्षा वेगळी उत्तरं सुद्धा असू शकतील. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा. इथे नाक आहे, कान आहे, हात आहे आणि डोळे आहेत, हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, मग इथं वेगळं काय आहे? हात. पर्याय क्रमांक 3 हाताची बोटे. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा योग्य चिन्हगट पर्यायातून शोधा. मग इथे अधिक चिन्ह आणि नंतरचे चिन्ह सेम आहेत. आता इथे मात्र बघा अधिक चिन्ह पहिलं चिन्ह काढून टाकले आहे का? इथे अधिक चिन्ह आहे, पहिलं चिन्ह कट करायचं आणि जे 2 चिन्ह आहेत ते 1 ठेवायचं आहे आणि दुसरी जी चिन्ह आहेत ती नव्याने घ्यायची आहेत आणि 2 वेळा मांडायचे आहेत. मग आता इथे बघा हे चिन्ह काढून टाकणार, हे चिन्ह एकदाच मांडलं जाणार. मग आता बघा हे पहिलं चिन्ह लोप पावणार, मग इथे काय येणार? चौकोन, आणि दुसरं नव्याने पुढची 2 चिन्ह येणार. मग आता बघा गोल कुठे झालाय का? इथे नाही, म्हणून मग नव्याने इथे गोल येणार. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 1 ची दुप्पट 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64. मग आता इथे 64 गुणिले 2, मग 2 चौक 8 आणि 2 सक 12, 128. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा संस्कृतीला 4 मावशी आहेत, तिची जया मावशी पुण्यात राहते, तर जयाला बहिणी किती? बघा संस्कृतीची ही आई, आपण मावशी कुणाला म्हणतो? आईच्या बहिणीला. मग तिला किती मावशी आहेत? 1 2 3 आणि ह्या 4 मावशी आहेत आणि ही संस्कृतीची आई आहे. आता ही तिची जया मावशी आहे, ते पुण्यामध्ये राहते. ही कुठे राहते? पुण्यामध्ये राहते. मग या जयाला बहिणी किती? तर बघा ही जया, मग 1
2 3 आणि संस्कृतीची आई ते जयाची बहीणच, मग 1 2 3 4, मग त्या जयाला बहिणी किती 4, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, आईचे वय श्रीकांतच्या वयाच्या चौपट आहे. श्रीकांतचे वय 11 वर्ष असल्यास आईचे वय किती वर्ष असेल? आता बघा, ही आई आहे आणि हा श्रीकांत आहे. काय सांगितलं आपल्याला? आईचे वय श्रीकांतच्या वयाच्या चौपट आहे, म्हणजे श्रीकांतचं वय जर x असेल तर आईचं किती असणार आहे? x गुणिले 4. किती असणार आहे? x गुणिले 4. मग श्रीकांतचं वय आहे 11, मग आईचं वय त्याच्यापेक्षा चौपट आहे, मग चौपट म्हणजे 4ने गुणायचं, 11 चौक 44, मग आईचं वय आहे 44 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, वीणापेक्षा गीता चपळ आहे, म्हणजे या वीणापेक्षा गीता चपळ आहे. मीना गीता इतकी चपळ नाही, परंतु वीणापेक्षा चपळ आहे. म्हणजे बघा, ही जी मीना आहे ना ती गीता इतकी चपळ आहे, परंतु वीणापेक्षा मात्र चपळ आहे, म्हणजे जरा हिच्यापेक्षा काय दाखवायचे, ही मोठी दाखवायची. मग सर्वात चपळ कोण? परत एकदा बघा, वीणापेक्षा गीता चपळ आहे, म्हणजे हिच्यापेक्षा ही चपळ आहे म्हणून मी जरा जास्त उंच दाखवलो. आणि मीनाचं काय सांगितलं? मीना गीता इतकी चपळ नाही आहे, परंतु वीणापेक्षा चपळ आहे म्हणून मी ह्याच्यापेक्षा जरा उंच दाखवलं. मग सगळ्यात चपळ कोण आहे? तर गीता. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत कोणांची एकूण संख्या किती? या पद्धतीचा प्रश्न असेल तर असे क्रमांक द्यायचे आणि त्यांची बेरीज करायची. मग बघा, 1 + 2 + 3 + 4, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. मग या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत? तर 10. पुढचा प्रश्न बघा, एका दोरीला लाल, हिरवा, पिवळा, निळा असे 5 पताका लावल्यास, याच क्रमाने पताका लावल्यास 17व्या क्रमांकावरील पताका कोणती? बघा, पहिली पताका आहे लाल, दुसरी आहे हिरवी, तिसरी आहे पिवळी आणि चौथी आहे निळी. या पद्धतीने म्हणजे बघा, 1 2 3 4, परत निळी झाली की परत लाल पताकाच त्याच्या पुढे येणार आहे. आपल्याला 17व्या क्रमांकाची पताका सांगायची आहे. मग शेवटचा नंबर आहे ना थोडंफार 17च्या जवळ येईपर्यंत त्याचा पाडा लिहायचा. बघा, 4 × 4, 4 × 2 = 8, 4 × 4, 4 × 2 = 4, 4 × 12 आणि 4 चौक 16. मग बघा, इथे 16 17च्या आसपास आहे, मग 16वी निळी पताकी आहे, मग 16च्या नंतर 17वी लाल पताका, म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे 17व्या पताकाचा क्रमांक, म्हणजे 17व्या क्रमांकावर कोणत्या रंगाची पताका येईल? तर लाल. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 46वा प्रश्न आहे, आरशातील प्रतिमा. आपल्याला माहिती आहे आरशातल्या प्रतिमेचं काय असतं? डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. मग बघा बरं, 46वा जो क्रमांक आहे त्याचं बघा, हे डावीकडे, मग हे कुठे जाणार आहे? तर उजवीकडे जाणार आहे, आणि हा रंगवलेला भाग उजवीकडे, तो डावीकडे, आणि बाकी तर सगळं सेम आहे. म्हणून मग अशा आकृती आपल्या कुठे येणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 ही आरशातली प्रतिमा आहे. 47वा प्रश्न बघा, इथे पण हा यफचं तोंड इकडे आहे, मग इकडे डावीकडे होणार आहे, इकडे, मग यफचं तोंड पर्याय क्रमांक 3, म्हणजे 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, पाण्यातील प्रतिबिंब. आपल्याला माहिती आहे पाण्यातील प्रतिबिंब वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर दिसतो. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा असं, पर्याय क्रमांक 3. यावर आपण वेगळा नुसतं पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब यावर वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, म्हणजे आपल्या लक्षात येईल. 49वा प्रश्न बघा, याचा आता पाण्यात बघा, माशाची शेपटी वर आहे, ती खाली होणार आहे, मग बघा इथे खाली, आणि हा डोळा जो वर होता तो खाली, मग इथे आपलं असं उत्तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, पाण्यातलं प्रतिबिंब. प्रश्न 50 ते 54साठी सूचना. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो शोधून त्या पदावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चौथे पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. सरिता हे नाम आहे, मग झोपला हे काय आहे? क्रियापद. पर्याय क्रमांक 3. हात अग्रभाऊ, हाताचा अवयव आहे, हाताचा भाग आहे अग्रभाऊ, पायाचा भाग आहे मांडी, कारण दंड, पंजा, खांदा हे हाताचे भाग आहेत. पुढचा प्रश्न बघा, 17ला 15, म्हणजे 17मधून 2 वजा केले की 15 येतात, 31मधून 2 वजा केले की 29. पर्याय क्रमांक 3. 8 64, 8चा वर्ग आहे 64, 9चा वर्ग 81, 9 9 81. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, जेवढ्या बाजू आहेत तेवढ्याच रेषेत, 1 2 3, 3च बाजू, 4 बाजू 4 रेषा, 5 बाजू 5 रेषा. मग आता बघा 1 2 3 4 5 6 बाजू 6 रेषा. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, तंतोतंत जुळणारी आपल्याला आकृती काढायची आहे, तंतोतंत जुळणारी. मग 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. बघा सेम अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे, आणि 56 या प्रश्नाचं पण उत्तर आहे
56चा आहे 3 बघा SAMW. आता बघा मुलींच्या रांगेत स्नेहा मध्यभागी 15व्या क्रमांकावर उभी आहे. तर रांगेत एकूण मुलींची संख्या किती? बघा ही रांग आहे, मध्यभागी 15 वर स्नेहा उभी आहे. मग 15च्या अगोदर किती? 14. मग ही मध्यभागी आहे, मग हिच्या पुढे 14, मागे पण 14. मग बघा 14 अधिक 14 आणि ही स्नेहा मधली 1. मग बघा 14 आणि 14 28 आणि हा एक 29. मग त्या रांगेमध्ये एकूण 29 मुली आहेत. पुढचा प्रश्न बघा, रुपाली उजवीकडे एकदा काटकोनात वळली तेव्हा तिच्या समोरची दिशा दक्षिण होती. तर सुरुवातीला तिचे तोंड कुठे होते? मग ज्यावेळेस आपण दिशेवरचा प्रश्न सोडतो त्यावेळेस दिशा या पद्धतीने काढायच्या आहेत, पूर्व, पश्चिम, खाली दक्षिण आणि वर उत्तर. आता आपल्याला काय सांगितलंय बघा, रुपाली उजवीकडे वळली, उजवीकडे एकदा काटकोनात वळली तेव्हा तिच्या समोरची दिशा दक्षिण होती, म्हणजे या पद्धतीने दक्षिण दिशा आली. बरोबर आहे, हे अशी ते दक्षिण आली. ठीक आहे. आता काय सांगितलंय, तर सुरुवातीला तिच्या तोंड म्हणजे तिचे तोंड कोणत्या दिशेला होते? मग बघा सुरुवातीला तिचं तोंड इथे होतं पूर्वेकडे, म्हणून मग आपल्या इथे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 पूर्व. पुढचा प्रश्न बघा, एका दोरीचे समान 9 तुकडे करावायचे असल्यास त्या दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? तर 8 ठिकाणी. आपल्याला माहिती आहे ही दोरी आहे बघा, ह्याला मी आता किती ठिकाणी कापते? 8 ठिकाणी. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. आणि मग हा शेवटचा जो तुकडा असतो तो 9वा. बघा मधले तुकडे मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9. मग किती ठिकाणी कापावी लागली? तर 9 ठिकाणी. बघा पुढचा प्रश्न, पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागची दिशा कोणती? मग बघा पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये दिशा कोणती आहे? ईशान्य. ईशान्येकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागची दिशा कोणती आहे? नैऋत्य. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सोबतच्या वेण आकृतीत बघा चौकोनात शिक्षक, त्रिकोणात कामगार व वर्तुळात डॉक्टरांची संख्या दिली आहे. तर एकूण कामगारांची संख्या किती? कामगार त्रिकोणामध्ये आहेत, मग त्रिकोणामधल्या सगळ्या संख्यांची बेरीज करा. 8 अधिक 9 अधिक 5 अधिक 4 बेरीज येते 26. बालक्रीडा मंगळवारी सुरू झाल्या, 4 दिवसांनी स्पर्धेचा समारोप झाल्यास त्या दिवशी कोणता वार असेल? मग बघा मंगळवारच्या पुढे 4 दिवस मोजायचे. मग मंगळवारनंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मग समारोप असणार आहे शनिवारी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या? 2 अधिक 3 या दोघांची बेरीज करायची. 2 आणि 3 5, 5चा वर्ग 25, 3 आणि 6 9, 9चा वर्ग 81, 1 आणि 7 8, 8चा वर्ग 8 64. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 15 ऑक्टोबर रोजी रविवार असल्यास त्याच महिन्यातील पुढील रविवारी किती तारीख येईल? आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार किती असतात? 7. मग 16 मध्ये 7 मिळवा, 6 आणि 6 12 आणि 1 13, 23. किती तारीख असणार आहे? 23 ऑक्टोबर. आपल्याला त्याच महिन्यातली विचारली होती म्हणून मग 23 ऑक्टोबर. दिलेल्या गटात बसणारे पद ओळखायचे. ज्वारी, बाजरी, तांदूळ इथे नाचणे येणार आहे कारण हे तृणधान्य आहेत. हरभरा, मटकी, घेवडा हे सगळे कडधान्य आहेत. पेन, पेन्सिल, टाक हे लिहिण्याची साधने आहेत. मग बोरू हे सुद्धा लिहिण्यासाठी वापरतात, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 27 45 36 याच्यामध्ये 54 येणार आहे कारण बघा 2 आणि 7 9, 4 आणि 5 9, 3 आणि 6 9, 5 आणि 4 9, म्हणजे या सगळ्या 3 ने विभाज्य संख्या आहेत, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 31 27 43 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 91 विषम संख्या. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, हत्ती, उंट, ससा. मग इथे बैल येणार आहे कारण हे सगळे शाकाहारी प्राणी आहेत आणि हे सगळे मांसाहारी प्राणी आहेत, म्हणून मी इथे पर्याय क्रमांक 1. एका सांकेतिक भाषेत मदन हा शब्द 147 लिहितात, सदन हा शब्द 727 असा लिहितात. तर स या अंकासाठी कोणता अंक वापरलाय? आता बघा याच्यामध्ये काय काय सेम आहे इथे बघा, द सेम आहे आणि द सेम आहे आणि नंतर शेवटचा न सेम आहे. बरोबर आहे की नाही? मग न साठी आपण 7 अंक लिहून घेऊया. बघा न शेवटला आहे म्हणून मग न साठी 7 आणि द साठी बघा याच्यामध्ये पण 4 आहे आणि याच्यामध्ये पण 4 आहे, मग द साठी 4. आता बाकीचे उरलेले क्रमाने म साठी 1 आणि स साठी उरला ह्याच्यामध्ये बघा 4 झाले 7 झाले, उरला आहे काय 2, म्हणून मग स साठी 2 हा अंक. एका सांकेतिक भाषेत माणी बरोबर मीना म्हणजे दुसऱ्या शब्दाची वेलांटी पहिल्या शब्दावर. बघा सारू दुसऱ्याचा उकार पहिल्याला आणि पहिल्याचा काना दुसऱ्याला, मासे मेसा असं. तर गातो आता हा एक काना एक मात्रा पुढच्यावर आणि काना शेवटच्यावर. मग बघा काय होणार आहे? गोता. पर्याय क्रमांक 4. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तुम्हाला शाळेतून घरी जायचं आहे तर तुम्ही काय कराल? न भिजता पाऊस थांबण्याची वाट पाहीन. पर्याय क्रमांक 3 योग्य. बघा 3 चौक 12 म्हणजे 3च्या पुढचा अंक 4 त्यांचा गुणाकार. 3 चौक 12 म्हणजे पुढचा अंक 3 चौक 12, 4 पंचे 20, 6च्या पुढचा 7, 6 7 42, मग 9च्या पुढचा 9, च्या पुढचे 10, 9 10 90. पर्याय क्रमांक 2 90. खेळामध्ये तुमचा संघ जिंकल्यावर तुमची योग्य कृती कोणती? विरोधी संघातील खेळाडूंचे हस्तांदोलन करणे.
आता 549 याच्यासाठी बघा हे आहे, कारण आपल्याला इथे चिन्ह दिलेत. 5साठी हे आहे, 4साठी हे आणि 9साठी हे चिन्ह, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.